नमस्कार मंडळी, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस नेहमीप्रमाणे सुरू झाला. सकाळी उठल्यानंतर मी माझी रोजची कामं आटोपली आणि अंघोळीसाठी गेले. अंघोळ करून फ्रेश झाल्यावर कपडे बदलले आणि तयार व्हायला सुरुवात केली. तर मी आज काळ्या रंगाची साडी नेसली होती, जी की माझी फेवरेट आहे. साडी नेसून तयार झाल्यावर खूप छान वाटलं. साधं पण सुंदर लुक करून मी दिवसाची सुरुवात केली. ते थोडेसे केस विस्कटलेले होते, ते नीट केले, वरती बांधले. त्यानंतर मी किचनमध्ये गेले आणि नाश्त्याच्या तयारीला लागले. सर्वात आधी कांदा चिरून घेतला. कांद्यावरून तुम्हाला कळलंच असेल की आज काय बेत आहे. तर मी सांगते की आज भजीचा बेत होता. मग गोडीसोबत आपण शेवयाही करू. तर शेवया आणि भजीचा बेत ठरला. कांद्यामध्ये आवडीनुसार मीठ टाकलं आणि दिलं ठेवून 10-15 मिनटं. तर इथे मी शेवयासाठी वेलची चांगली बारीक करून घेतली खलबत्त्यामध्ये आणि त्यानंतर मी गॅस पेटवला आणि कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तूप टाकलं. तूप थोडं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी शेवया टाकल्या. आता या शेवया चांगल्या खरपूस अशा भाजून घ्यायच्या. थोडेसे 3-4 मिनटं लागतील. तर इथे माझ्या शेवया चांगल्या भाजून झाल्या. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि शेवया सगळ्या एका ताटामध्ये काढून घेते. ते दूध गरम करत ठेवलेलं आहे. आता आपल्याला भजीसाठी जो आपण कांदा ठेवला होता त्याच्यामध्ये जिरं, आवडीनुसार मिरची पावडर, मीठ आणि थोडीशी हळद टाकायची आहे. तर याच्यामध्ये मी पाण्याचा थोडाही वापर करणार नाही आहे. आणि यासाठी मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची. तर इथे भजीसाठी मिश्रण तयार झालेलं आहे. तर पटपट आता आपण भजी तळून घेणार आहोत. इथे मी तेल थोडंच घेतलं होतं, कारण की मला पहिल्यापासूनच सवय की असं काही तळण वगैरे असलं तर मी जास्त तेलाचा यूज नाही करत. तर आता एका गॅसवरती मी शेवईसाठी एका कढईमध्ये पाणी, साखर आणि त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकली होती. आता ते पाणी थोडं उकळलं की त्याच्यामध्ये आपण शेवया ॲड केल्या. शेवया चांगल्या ॲड केल्यानंतर व्यवस्थित ढवळून घ्यायच्या. तर तुम्ही बघू शकता इथे माझा शेवयाचा नाश्ता तयार झालेला आहे आणि शेवयासोबत भजी देखील तयार केलेल्या आहेत. आता मी आऊनसाठी घेऊन चाललेले आहे. तर आमची वाटच बघत बसलेली की आज नाश्ता कधी मिळतोय ते. नंतर आम्ही दोघांनी एकत्र नाश्ता केला. नाश्ता करताना मी त्यांना एक प्रेमाचा घास भरवला. त्यांना नाश्ता खूप आवडला. तर असेच छोटे मोठे व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा.